हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दिनतारणम्। हरे कृष्ण। Please turn off the Wi-Fi. भगवद्गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण भगवद्गीतेचं इंट्रोडक्शन उपोद्घात वाचत आहोत आणि आज आपला उपोद्घाताचा 5वा दिवस आहे। श्रील प्रभुपाद एक महत्वाची सूचना आपल्या प्रवचनांमध्ये बऱ्याचदा रिपीट करून सांगतात रेग्युलरली, ती म्हणजे भगवद्गीतेचं हे जे ज्ञान आहे ते कधीही आपण न बदलता, त्याच्यामध्ये भेसळ न करता, काही त्याच्यात ऍड न करता, काही त्याच्यातनं काढून न वगळता आहे तसं दिलं पाहिजे। त्यामुळे आपण हे पहिल्या पानापासून वाचत आहोत प्रभुपादांनी जसं दिलंय तसं। आणि हे हा जो गीता सार आहे इंट्रोडक्शन, हा देखील अत्यंत महत्वाचा आहे, एक बेस तयार करतो आपला। तर काल आपण धर्म म्हणजे काय हे वाचत होतो। तुमच्या लक्षात येते काय बघा, अग्नीचा धर्म असतो उष्णता, साखरेचा धर्म असतो गोडपणा, तसं आपला धर्म काय आहे इथपर्यंत येऊन आपण थांबलो। शेवटचा पॅराग्राफ जो आपण वाचलेला त्याच्यामध्ये श्रील प्रभुपाद रिलिजन म्हणजे धर्म नव्हे, धर्म हा सगळ्यांसाठी समान असतो, कुठल्याही जाती पंथ देशाचा असला तरी सगळ्यांचा एकच धर्म असतो हे सांगत होते। तर आपण आज वाचणार आहोत 15व्या पानावरती, सनातन धर्माहून इतर ज्या धार्मिक श्रद्धा आहेत तिथून, ज्याला रिलिजन म्हटलं जातं त्याला श्रद्धा म्हणू शकतो आपण, परंतु तो धर्म नसतो। धर्म म्हणजे काय सांगतात श्रील प्रभुपाद, गुणधर्म, जे त्या वस्तूमध्ये त्या व्यक्तीमध्ये इंट्रिन्सिक असलं पाहिजे, त्याला वेगळं करता येत नाही, गुणधर्म। तर आज आपण या पॅराग्राफ पासून पुढे वाचूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल। कालचं कंटिन्युएशन आहे। सनातन धर्माहून इतर ज्या धार्मिक श्रद्धा आहेत, कंसात श्रील प्रभुपाद देत आहेत संप्रदाय, त्यांना मानवी इतिहासाच्या वृत्तांतामध्ये आरंभ असू शकतो, पण सनातन धर्माच्या इतिहासाला प्रारंभच नाही, कारण शाश्वतरित्या जीवाबरोबरच हा धर्म संलग्न असतो। जीवांना आदी आणि अंत नाही अशी मते प्रामाणिक शास्त्रे जीवांच्या संदर्भात सांगतात। भगवद्गीतेमध्ये देखील सांगण्यात आले आहे की जीवाचा कधी जन्म होत नाही किंवा मृत्यूही होत नाही, तो शाश्वत आणि अविनाशी आहे। म्हणजे आपण क्षणभंगूर भौतिक शरीराच्या विनाशानंतर सुद्धा तो अस्तित्वातच राहतो। सनातन धर्माच्या संकल्पनेबाबत विचार करताना आपण धर्माचे स्वरूप मूळ संस्कृत शब्दाच्या अर्थावरून जाणणे आवश्यक आहे। आय थिंक आपण वाचलं थोडंफार हे। धर्म म्हणजे एखाद्या गोष्टीशी नित्य संबंधित असणारा गुण होय। आपण गृहीत धरून चालतो की अग्नी बरोबर उष्णता आणि प्रकाश आहे, आणि उष्णता व प्रकाश यांच्याशिवाय अग्नी या शब्दाला अर्थच नाही। याचप्रमाणे जीवाच्या अशा अनिवार्य भागाचा आपण विचार केला पाहिजे, जो जीवाचा नित्य संबंधी भाग किंवा गुण आहे, म्हणजेच जीवाचा शाश्वत धर्म आहे। बरेचदा हे ऍक्च्युली आपल्या लक्षात पण येतं, परंतु तरीही या भौतिक सुखाच्या मागे लागल्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो। बघा, मराठी बोली भाषेत देखील बऱ्याचदा आपण म्हणतो तो काय आहे, त्याचा धर्मच आहे म्हणतो,
एखादा व्यक्ती चोरी वगैरे करत असेल सारखा सारखा, तर आपण म्हणतो ते काय त्याचा धर्मच आहे. म्हणजेच काय, ते त्याच्यापासून वेगळं करता येत नाही, यालाच धर्म म्हणतात. मग आपण हे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन हे कुठून काय निर्माण केले? हे सगळे मानव निर्मित आहेत. आणि या सगळ्या मानव निर्मित धर्माला सुरुवात आहे आणि शेवट पण आहे. कुणी जर तुम्ही शास्त्रामध्ये कुणी रिसर्च करून शोधायचा प्रयत्न केला की भगवान श्रीकृष्ण कुठल्या धर्मात जन्माला आले होते आणि भगवान प्रभू रामचंद्र कुठल्या धर्मात जन्माला आले होते, किंवा जे काही इतिहासामधले असे महान व्यक्ती होऊन गेले, भगवंतांचे अवतार विस्तार सोडून देखील, द्रोणाचार्य, कृपाचार्य कुठल्या धर्माचे होते नाही सांगता येणार आपल्याला, कारण तेव्हा हे जाती धर्म नव्हतेच. नव्हतेच अजिबात. आणि आणखीन थोड्या दिवसांनी कलियुगामध्ये हे नसणारच आहेत. तर जोपर्यंत या जाती धर्माबद्दल अभिमान, गर्व बाळगायचा तुम्हाला, तो आताच बाळगून घ्या. आणखीन थोड्या वर्षांनी हे सगळं संपणार आहे. पुण्या मुंबईला गेलं तर कुणी विचारत नाही. आपण अमेरिकेला हौसेने जातो तिथे कमवायला म्हणून, तिथे कोणी विचारत नाही कुठल्या धर्माचा आहे तुम्ही. हे सगळे आपण निर्माण केले, जात धर्म वगैरे. खरा धर्म काय असतो? जो आपल्यापासून कधीही वेगळा करता येत नाही असा गुण. असा गुण कोणता आहे आपल्यामध्ये? ज्यावेळी सनातन गोस्वामींनी श्री चैतन्य महाप्रभूंना प्रत्येक जीवाच्या स्वरूपाबद्दल विचारले, त्यावेळी चैतन्य महाप्रभूंनी उत्तर दिले की जीवाचे स्वरूप अथवा वैधानिक स्थिती म्हणजे श्री भगवान यांची सेवा करणे होय. स्वरूप म्हणजे ओरिजिनल पोझिशन. हा शब्द खूप वेळा येणार आहे भगवद्गीतेमध्ये, हे लक्षात ठेवा. स्वरूप म्हणजे, स्वरूप हा शब्द ओरिजिनल, आपल्या ओरिजिनल स्थितीबद्दल वापरला जातो. भगवंतांबद्दल स्वरूप हा शब्द त्यांचा आकार दर्शवण्यासाठी वापरला जातो, की भगवंतांना स्वरूप आहे. परंतु आपल्या बाबतीत वापरलं जातं कधी कधी हा शब्द स्वरूप म्हणजे आपण ओरिजिनली आहोत कोण. आणि हा एक विशिष्ट शब्द इथे जो वापरलाय तो देखील भगवान हे श्रील प्रभुपाद बऱ्याचदा वापरतात. वैधानिक स्थिती. आता हे थोडंसं समजायला अवघड जातं, इंग्लिशमध्ये समजायला सोपं जातं, मराठीत समजायला अवघड जातं. त्यांनी आहे तसं भाषांतर केलंय. वैधानिक स्थितीचा म्हणजे अर्थ असतो कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन. कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे काय? कॉन्स्टिट्यूट कशाला म्हणतात? कॉन्स्टिट्यूशन संविधान. आणि भारताचं कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारताचं संविधान. तर भारताच्या संविधानानुसार एक बेसिक हक्क आपल्याला दिलेले असतात, ते कोणीही बदलू शकत नाही. तसं ऍज अ जीव आपला एक धर्म आहे, तो कोणीही बदलू शकत नाही. त्याला वैधानिक स्थिती म्हटलं जातं. हा शब्द प्रभुपाद बऱ्याचदा वापरतात, परंतु पुढे तुम्हाला कदाचित बघायला मिळणार नाही. बऱ्याच कमी ठिकाणी त्याचं मराठीमध्ये असं भाषांतर केलं जातं. तर श्री चैतन्य महाप्रभू आपल्याला सांगतात की आपली स्वरूप स्थिती किंवा वैधानिक स्थिती काय आहे? भगवंतांची सेवा करणे. चैतन्य चरितामृतामध्ये चैतन्य महाप्रभू म्हणतात, जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास. दास, सेवा करणे हा आपला धर्म आहे. आपण चैतन्य महाप्रभूंच्या विधानाचे जर विश्लेषण केले तर आपल्याला सहजपणे दिसून येईल की प्रत्येक जीव हा दुसऱ्या जीवाची सतत सेवा करण्यामध्ये गुंतलेला असतो. कोणीही बघा तुम्ही, सेवा केल्याशिवाय कोणी जगूच शकत नाही ऍक्च्युली. आणि असे करताना जीवन उपभोगीत असतो. ज्याप्रमाणे सेवक मालकाची सेवा करीत असतो, त्याचप्रमाणे खालच्या स्तरातील पशु मानवाची सेवा करीत असतात. अ हा ब मालकाची सेवा करतो, ब हा क मालकाची सेवा करतो आणि क हा ड मालकाची सेवा करतो, इत्यादी इत्यादी. विद्यार्थी शिक्षकाची सेवा करतात, शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान देऊन त्यांची सेवा करतात. पती पत्नीची सेवा करतो, पत्नी पतीची सेवा करते. कोणीही असू दे, कितीही मोठा, अगदी मोठ्या कंपनीचा मालक जरी असला, सगळे त्याच्यासाठी सेवा करतात असं दिसत असलं तरी शेवटी तो त्यांना पण मोबदल्यात काहीतरी देऊन त्यांची पण सेवा करतच असतो. इथे एकतर्फी कुठेच नाहीये या जगामध्ये. मंत्री संत्री कुणीही असो, घरी गेल्यावर त्याला लहान मुलं, आपलं नातवंड असेल
सेवा करायलाच लागते. इथे या जगामध्ये सेवा केल्याशिवाय कोणीही जिवंतच राहू शकत नाही. म्हणून सेवा हा आपला धर्म आहे. आणि मग हा धर्म आता थोड्याशा प्रमाणामध्ये आपण चुकवलाय आपण. याप्रमाणेच आपण पाहू शकतो की एक मित्र दुसऱ्या मित्राची सेवा करतो, माता आपल्या पुत्रांची, पती पत्नीची, पती आपल्या पत्नीची, पत्नी पतीची, पती आपल्या पत्नीची सेवा करतो इत्यादी. तर जर आपण या पद्धतीने जाणण्याचा प्रयत्न केला तर दिसून येईल की समाजामध्ये सेवेच्या बाबतीत कोणताच अपवाद आढळून येणार नाही. एखादा राजकारणी जनकल्याणार्थ सेवेची क्षमता वाढवण्याचा जाहीरनामा जनतेपुढे प्रस्तुत करतो. बघ नी, मला निवडून द्या, मी तुमची अशी अशी सेवा करेन. म्हणून मतदार आपले मौल्यवान मत त्या व्यक्तीला समाजाची मौल्यवान सेवा करावी म्हणून देतात. दुकानदार ग्राहकाची, कारागीर भांडवलदाराची सेवा करतो, भांडवलदार आपल्या कुटुंबाची सेवा करतो, कुटुंब शाश्वत जीवाच्या शाश्वत सेवा क्षमतेप्रमाणे राष्ट्राची सेवा करते. अशा रीतीने आपण पाहू शकतो की कोणताही जीव एक दुसऱ्याची सेवा करण्यापासून अपवाद नाही. आणि म्हणून आपण निर्धास्तपणे असा निष्कर्ष काढू शकतो की सेवा भाव हा जीवाचा नित्य सहयोगी आहे आणि सेवा करणे हा जीवाचा सनातन धर्म आहे. आणि मग हे जर आपण बघितलं आता तर आपल्या लक्षात येईल का मुस्लिम लोक काय सेवा करत नाहीत, ख्रिश्चन लोक सेवा करत नाहीत, जैन सेवा करत नाहीत. आता जे आपण वाचलं ब ची ब क ची क ड ची सेवा करतो, पती पत्नीची, पत्नी पतीची, सगळे सेवेमध्ये गुंतलेले असतात. त्यामुळे आपला मूळ धर्म आहे तो म्हणजे सेवाभाव. तो कधीच आपल्यापासून वेगळा करता येत नाही आणि तो आपण जबरदस्तीने वेगळा करायचा प्रयत्न करतोय म्हणून आपण दुःखात आहे. त्यालाच अधर्म म्हणतात. अधर्म म्हणजे असं नाही की मी मोदीचा सपोर्ट करत नाही म्हणजे मी हिंदू धर्माच्या विरुद्ध आहे. ऍक्च्युली सगळेच हिंदू धर्माच्या विरुद्ध आहेत. का? कारण सगळ्यांच्या कोणाच्याच मनामध्ये सेवा करायचा भावच नाही. सगळ्यांना वाटतं दुसऱ्यांनी आपली सेवा केली पाहिजे. त्यामुळे ऍक्च्युली धार्मिक कुणीच नाही आहे आता समाजामध्ये, हो की नाही? तरीही मनुष्य विशिष्ट काळ आणि परिस्थितीप्रमाणे विशिष्ट पद्धतीच्या धर्माचा स्वीकार करतो आणि याप्रमाणे स्वतःला हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध आणि इतर प्रकारच्या सांप्रदायिक पंथाचा मानतो. याला जास्त आपण संप्रदाय म्हणू शकतो, पंथ म्हणू शकतो किंवा समाज म्हणू शकतो, परंतु याला धर्म म्हणता येत नाही. व्हेरी इम्पॉर्टंट. आता मला माहिती आहे आपले भक्त लोक हे सगळं मान्य करतात, कारण मी हिंदू आहे म्हणतातच शेवटी. का? प्रभुपादांनी सगळंच नका म्हणून सांगितलंय. कशाला पाहिजे तुम्हाला हा अभिमान आणि हे सगळं? ऍक्च्युली ते स्वतःचा अभिमान गाजवण्याचा प्रयत्न करत असतात ना, मी हिंदू आहे, आमचा हिंदुत्व टिकला पाहिजे. ते स्वतःच हिंदू धर्माचं 90% पालन करत नसतात. नाही त्यांच्या घरात भगवद्गीता असते, नाही ते कधी भगवद्गीतेचं वाचन करतात, नाही हिंदू धर्माप्रमाणे एक समाज किंवा पंथ किंवा संप्रदाय म्हणून जरी धरला हिंदू धर्म, तरी त्या समाजाचे, पंथाचे, संप्रदायाचे काही नियम बंधन आहेत, जसे की पोशाख आहे, सण आहेत, खानपान आहे, याचं देखील तो पालन करत नाही. परंतु बढाया फक्त मारायच्या हे सध्या चालू आहे. विशेष करून तत्वज्ञानाचं अजिबात पालन करायचं कोणाला इंटरेस्टच नाही. आणि मग हे तत्वज्ञानामध्ये इंटरेस्ट नसणारेच असे मानव निर्मित धर्माच्या लेबलनी फिरत असतात. मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, मी ख्रिश्चन आहे. कारण त्यांना हे वरवरचं फक्त लेबल आणि आचरणात्मक धर्म पाहिजे असतो. डीप इनसाइड काय नको असतं त्यांना. मी मंदिरात जातो, यज्ञ करतो, पूजा करतो, यज्ञ हवन करतो, दान धर्म करतो, हे सगळं एक्सटर्नल आहे तुमचा. बाह्य स्वरूपात केला गेलेला धर्माचा दिखावा आहे. खऱ्या अर्थाने इथे धर्म असतो हृदयामध्ये. तो समजावून घ्यायचा असेल तर तुमच्याच धर्माचे जे सांगितलेलं ग्रंथ आहे ते तुम्हाला सिरियसली वाचावं लागेल, त्याचं आचरण सिरियसली करावं लागेल. बऱ्याच लोकांना म्हणून बघा
हे असं वरवरचं आचरण चेंज करणारे वगैरे गुरु किंवा वरिष्ठ भक्त खूप आवडतात. डीप मध्ये जाऊन काय चेंज करायचंय म्हटलं की याचा अर्थ आपल्याला धर्मच समजलेला नाही, समजलेलाच नाही आपल्याला धर्म. आणि म्हणूनच याच्यावरून आपण हे निष्कर्ष काढू शकतो की ऍक्च्युली भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा भगवद्गीता सांगितली तेव्हा हे काहीच नव्हतं, ते सगळ्यांसाठी आहे. माझं तुझं नाहीच आहे याच्यामध्ये. अशा या उपाधी म्हणजे सनातन धर्म नव्हे. श्रील प्रभुपाद पुढे लिहितात, उपाधी म्हणजे लेबल. नुसतं लेबल लावून फिरतोय आपण, टाईट जीन्स घालतोय, सुपर टाईट टी शर्ट घालतोय, गॉगल घातलाय, नाही अमेरिकेत काय चाललंय इकडे जास्त लक्ष आहे माझं, परंतु हात वर जातो मी हिंदू आहे. कसला हिंदू आहे तू? कुठल्याच अँगलने हिंदू दिसत नाही. बाह्य स्वरूपात पण आजकाल हिंदू हिंदू दिसत नाही, आतून तर खूप लांबची गोष्ट आहे. तर हा जो धर्म आहे सेवाभाव, हा धर्म आपल्याला भगवद्गीतेतून शिकायचा आहे. आणि या धर्माचा जेव्हा नाश होतो तेव्हा ते वाचवण्यासाठी भगवंत येतात. तो सेवाभाव जो धर्म आहे तो वाचवण्यासाठी आपल्याला प्रचार कार्य करायचंय, हे लक्षात ठेवा. पुढे लिहितात श्रील प्रभुपाद, एखादा हिंदू आपली श्रद्धा बदलून मुस्लिम किंवा एखादा मुस्लिम हिंदू अथवा ख्रिश्चन स्वतःची श्रद्धा बदलून काही बनू शकतो. आणि बरेच उदाहरणं दिसतात देखील आपल्याला समाजामध्ये, हो की नाही. परंतु कोणत्याही परिस्थितीत धार्मिक श्रद्धा बदलल्याने जीवाचा इतरांची सेवा करण्याचा हा शाश्वत गुणधर्म बदलूच शकत नाही. साखरेला कशातही टाका ते गोड लागणारच, कारण तो त्याचा धर्म आहे. तुम्ही कितीही बदला, नावं बदला, काय करा. आणि हिंदू मध्ये देखील हजारो फाटे फुटलेले आहेत, हे ते असं तसं काही म्हणा. किंवा मुस्लिमांच्या मध्ये देखील हजारो फाटे आहेत, शिया सुन्नी हे ते, हे सगळं मानव निर्मित आहे. खरा धर्म आहे आपला सेवाभाव. हिंदू, मुस्लिम किंवा ख्रिश्चन हे कोणत्याही परिस्थितीत कोणाचे ना कोणाचे तरी सेवक आहेतच. याप्रमाणे एखाद्या विशिष्ट धर्मावर श्रद्धा असणे म्हणजे त्या जीवाचा तो सनातन धर्म आहे असे होत नाही. श्रद्धा कधीही बदलू शकते. तर सेवा करणे हाच जीवाचा सनातन धर्म आहे. खरे तर आपण सेवाभावामध्येच भगवंतांशी संबंधित आहोत. भगवंत सर्वश्रेष्ठ भोक्ता आहेत आणि आपण जीव त्यांचे सेवक आहोत. आपली निर्मिती ही त्यांच्या भोगासाठी आहे. आणि जर आपण भगवंतांच्या शाश्वत आनंदामध्ये सहभागी झालो तर आपण आनंदी तर होऊ शकतो, याखेरीज आपण आनंदी होऊ शकतो, याखेरीज आपण आनंदी होऊ शकत नाही. आता सेवा करायची आहे, सेवा करायची इच्छा नाही, जबरदस्तीने ज्या कुटुंबामध्ये आहे, ज्या कंपनीमध्ये आहे, ज्या संस्थेमध्ये आहे तिथली सेवा थोड्याफार जबरदस्तीने, थोड्याफार मन मोकळ्याप्रमाणे आपण करतो. परंतु आतून इच्छा असते की सगळ्यांनी माझीच करावी, मलाच सगळं मिळावं. हे भौतिक रोग आहे. आणि हे बदलायचं असेल तर प्रत्येक जीवावरती, सगळ्यांवरती समान सेवाभाव, समान प्रेमभाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. आणि ते भगवंतांना मान्य केल्याशिवाय, भगवंतांवर प्रेम करायला सुरुवात केल्याशिवाय ते येतच नाही. कारण आपल्या सगळ्यांना जोडणारे भगवंत हे एक पित्या समान आहेत, जसं आपण काल वाचत होतो. एका पित्याचे सगळे पुत्र आहेत. त्यामुळे भगवंत म्हणतात की तुम्ही सगळ्यांवर समान प्रेम केलं पाहिजे. आता आपण सध्या काय करतो, आपल्या घरातल्यांवरच फक्त करतो किंवा जास्तीत जास्त मानवांवर करतो, दुसऱ्या जीवांवर करत नाही, त्यांना कापून खातो. सगळ्यांवर समान प्रेम करता आलं पाहिजे आपल्याला, मग आपण खऱ्या अर्थाने शुद्ध होतो. प्रभुपाद एक उदाहरण देतात की जसं भगवंतांचे हे सगळे जीव पुत्र आहेत, तसं समजा तुमच्या वडिलांना 10 मुलं आहेत. तुम्ही वडिलांकडे जाऊन असं म्हणू शकता का की हे जे 2 आहेत हे काही काम पण करत नाहीत, काही कामाचे नाहीत आणि मला आवडत नाहीत, यांना मारून टाकूया.
पित्याला ते आवडेल का? पित्यासाठी सगळे समान असतात, आणि म्हणून जो पुत्र सगळ्यांना समान बघतो तो पित्यासाठी प्रिय असतो. हो की नाही? म्हणजेच आपण पहिल्यांदा भगवंतांवर प्रेम करायला शिकलं पाहिजे, मग त्यांनी निर्माण केलेल्या सगळ्या सृष्टीवर, जीवांवर, सगळ्यांवर प्रेम करायला शिकलं पाहिजे, आणि मग खऱ्या अर्थाने आपण सेवाभाव विकसित करू शकतो. बऱ्याच भक्तांना वाटतं बाहेरचं काही चेंज करायची गरज नाही, आहे ती नोकरी करत राहावा, मग ती झाडं तोडायची असो, पर्यावरण दूषित करायची असो, काही असो, फक्त घरी येऊन जप केला की तुम्ही होता धार्मिक. असं कोणी धार्मिक होत नसतं. हे सगळं भगवंतांचं आहे, या सगळ्याची काळजी घेतली पाहिजे तुम्ही. या सगळ्याबद्दल सेवाभाव, समान प्रेम मनामध्ये उत्पन्न झालं पाहिजे. नद्या, झाडं, पर्वत, सगळे प्रकारचे जीव, एकाच्याही बद्दल तुम्ही वाईट वागत असाल, मग ते तुमच्या उदर भरण्यासाठी का असे ना, ते पाप कर्मच असतं. हे आपण पुढे शिकणार आहोत भगवद्गीतेमध्ये. म्हणून पहिल्यांदा तर हे समजलं पाहिजे की आपला धर्म आहे सेवा, आणि ती सेवा कशी असली पाहिजे? सगळ्यांप्रती समान असली पाहिजे, आणि ती समान समभावाने करायची म्हटलं तर या सगळ्यांना जोडणारा जो भगवान आहे त्याची पहिल्यांदा सेवा करायला शिकलं पाहिजे आपण. आणि खऱ्या अर्थाने सगळ्यांची सेवा म्हणजेच त्याची सेवा असते, त्याची सेवा म्हणजेच सगळ्यांची सेवा असते. काही काही लोक म्हणतात देखील की मानव सेवा हीच माधव सेवा आहे, पण ते माधवची सेवा करत नाहीत, फक्त मानवची सेवा करतात. हे पण चुकीचं आहे. जोपर्यंत अशा सेवाभावामध्ये आपण येत नाही तोपर्यंत आपण आनंदी होऊ शकत नाही. हा खरा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात घ्या. आणि मग तुटक्या प्रमाणात जी आपण आता सेवा करतोय तिथे आपण आनंदी राहू शकत नाही. करायचं तर सगळं आनंदासाठी, म्हणजेच आपला धर्म सोडतो आपण. मग आपला धर्म सोडलेला कुठलाही प्राणी, व्यक्ती, काही असो, तो सुखी राहू शकत नाही. जसं मी काल उदाहरण देत होतो, मासा हा पाण्यातच राहू शकतो, त्याला माशात पाण्यातून बाहेर काढलंय नॉर्मल पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्याला पंचपक्वान द्या, 56 भोग द्या, हिऱ्या माणिकांनी सजवलेलं सिंहासन द्या, काही फरक पडत नाही. सुंदर मासा द्या, सी मासा, फिमेल मासा द्या, काही फरक पडत नाही त्याला. तो तडफडणार, तो आनंदी कधीच राहणार नाही. तशी आपली अवस्था आहे. धर्म सोडून आपण अधर्माच्या मार्गावरती जायचा प्रयत्न करतोय. ज्याप्रमाणे शरीराचा कोणताही अवयव उदराशी सहकार्य केल्याशिवाय आनंदी होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे कोणीच आनंद प्राप्ती करू शकत नाही. कालचं उदाहरण हे आपला कुठलाही अवयव, बोट फॉर एक्झाम्पल, बोट हे संपूर्ण शरीराचा भाग आहे. हा सेपरेटली एकटा आनंदी राहू शकत नाही. त्यामुळे आपण भगवंतांचे अंश आहोत, भगवंतांना आपण जोडलं पाहिजे आणि सगळ्यांसाठी काम करायला पाहिजे, भगवंतांसाठी काम करायला पाहिजे, मग आपण आनंदी राहू शकतो. बोट उद्या जर म्हणाला मला कापून वेगळं करा, माझं मी वेगळं खातो, जगू शकेल का? परंतु सध्या स्थितीमध्ये आपली भावना ही तशी आहे, मला भगवंतांना मानायचं नाही, माझं मी एकटा इंडिपेंडंट फ्री आहे, कसाही वागू शकतो. प्रत्येकाचा प्रयत्न तोच चालू आहे. जीवाला भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा केल्या वाचून आनंदी होणे शक्यच नाही. म्हणून भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायात 20व्या श्लोकात देवी देवतांची सेवा व पूजा करण्यास मान्यता दिलेली नाही आहे भगवंतांनी. भगवंत म्हणतात, कामैस्तैस्तैरितज्ञाना प्रपद्यन्ते अन्य देवता तम तम नियमामास्थाय प्रकृत्या नियता स्वया. ज्यांची बुद्धिमत्ता भौतिक विषय वासनायुक्त इच्छांनी हिरावून घेतली आहे ते देवतांना शरण जातात आणि स्वतःच्या मताप्रमाणे विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात. या ठिकाणी
स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भौतिक इच्छांनी प्रेरित झालेले लोक भगवान श्रीकृष्णांची पूजा न करता देवतांची पूजा करतात. जेव्हा आम्ही कृष्ण नावाचा उल्लेख करतो तेव्हा ते नाव कोणत्याही संप्रदायाला उद्देशून म्हणत नाही. हिंदू धर्मियांचा मक्ता नाही आहे श्रीकृष्ण म्हणजे. श्रीकृष्ण हे सर्वांसाठी आहे. कृष्ण म्हणजे सर्वोच्च आनंदाचे भांडार आणि आनंद सरोवर होय, आणि याची पुष्टी शास्त्राने केली आहे. आपण सर्वजण आनंद प्राप्तीसाठी धडपडत असतो, हो की नाही. वेदांत सूत्रामध्ये अगदी सुरुवातीलाच एक सूत्र दिलेलं आहे, आनंदमय अभ्यासात. म्हणजे प्रत्येक जण आनंदाच्या शोधात आहे आणि असलंच पाहिजे. फक्त ते कुठे शोधायचं, कसं शोधायचं हे चुकलंय आपण सध्या. भगवंतांप्रमाणेच जीव हे चेतनायुक्त आहेत, पण ते आनंदाच्या शोधात आहेत. भगवंत हे नित्य आनंदीच आहेत आणि जर जीवांनी त्यांचा संग केला तर जीव सुद्धा आनंदी होते. आपल्याला जसं वाटतं की नाही, आपल्याला क्रिकेटमध्ये आनंद आहे, आपल्याला सिनेमा पाहण्यामध्ये आनंद आहे, आपल्याला फिरण्यामध्ये ट्रॅव्हलिंग करण्यामध्ये आनंद आहे, मग आपण काय करतो, अशा लोकांना भेटतो आणि त्यांच्या संघामध्ये राहतो. तसंच भगवंत हे सदैव कायमचे आनंदी आहेत, सच्चिदानंद आहेत. आपल्याला सदैव आनंदी राहायचं असेल तर भगवंतांच्या संघात राहायला पाहिजे. अशा मर्त्य जगामध्ये वृंदावनातील आनंदमयी लीला दाखवण्यासाठीच भगवंत अवतार घेतात. ते दाखवायला येतात आपल्याला की खरा आनंद कसा असतो. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी वृंदावनामध्ये होते त्यावेळी त्यांनी आपल्या गोपमित्र गोपिका, वृंदावनातील निवासी आणि गायी यांच्याबरोबर ज्या ज्या लीला केल्या त्या पूर्ण आनंदमयी होत्या. वृंदावनातील सर्व निवासी श्रीकृष्णांशिवाय इतर काही जाणतच नव्हते. इतकेच नव्हे तर भगवान श्रीकृष्णांनी आपले पिता नंद महाराज यांना इंद्रदेवाची पूजा करण्यापासून देखील परावृत्त केले, कारण त्यांना ही वस्तुस्थिती दाखवून द्यायची होती की लोकांनी कोणत्याही देवतांची पूजा करण्याची गरज नाही. त्यांनी भगवंतांचीच पूजा करणे आवश्यक आहे, कारण त्यांचे अंतिम ध्येय भगवत धामास जाणे हे आहे. भगवान श्रीकृष्णांच्या धामाबद्दल भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायाच्या 6व्या श्लोकामध्ये वर्णन आले आहे. ते भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात भगवद्गीतेमध्ये, न तद भासते सूर्यो न शशांको न पावका यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. हो की नाही. माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र, अग्नी किंवा विद्युत शक्ती हे प्रकाशित करत नाहीत. जे या परमधामाला धामात प्रवेश करतात ते पुन्हा कधीच या भौतिक जगामध्ये परत येत नाही. तर आनंद पाहिजे, तो आनंद कुठे आहे हे आपण शोधला पाहिजे. त्यालाच म्हणतात आनंदमय अभ्यासात. आणि भगवान श्रीकृष्ण विशेष करून आनंद काय असतो हे दाखवायला येतात आपल्याला. आता भगवद्गीतेमध्ये भगवंतांच्या लीलाचं वर्णन नाही आहे. भगवद्गीतेमध्ये फक्त भगवान श्रीकृष्ण आपले अनर्थ कसे घालवायचे आणि शुद्ध कसं व्हायचं याची फक्त प्रक्रिया सांगणार आहे. आणि त्या शुद्धावस्थेमध्ये जेव्हा आपण भगवंतांच्या लीलांचं वाचन श्रवण श्रीमद भागवतम मध्ये करतो तेव्हा ते सगळं आनंदमय असतं. प्रभुपाद बऱ्याचदा म्हणतात, भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात की मी इथे यायचं मेन कारण आहे म्हणजे अधर्मीयांना दंड देण्यासाठी आणि धार्मिक जे आहेत त्यांना त्यांचं रक्षण करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी. आपण हे फेमस श्लोक सगळ्यांना माहिती आहे की नाही, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हो की नाही. ऍक्च्युली आपले आचार्य सांगतात की भगवान श्रीकृष्ण हे सर्व शक्तिमान आहेत, त्यांना हे सगळं करायला इथे यायची गरजच नाही. हे कंसानी, दुर्योधनानी हे छुटके पुटके आहेत, रावणाने हे तितके बसल्या बसल्या असं केलं की अख्खं ब्रह्मांड ज्याच्यामध्ये या पृथ्वीच्या आकाराचे करोडपटीने मोठे असलेले असे अनगिनित ग्रह आहेत एका ब्रह्मांडामध्ये. अशी अनगिनित ब्रह्मांड आहेत, हे सगळं एका चुटकीसरशी नष्ट करतात भगवंत आणि पुन्हा तयार करतात. कंस आणि रावण आणि यांना मारणं काय अवघड आहे का दुर्योधनला, भगवंतांना? ऍक्च्युली भगवंत येतात ते आपल्यासारख्या बद्ध जीवांना आनंद काय असतो हे दाखवून द्यायला.
आणि त्या आनंदाची कडे आपल्याला आकर्षित करून घ्यायला. जसं आपण एखादी नवीन गोष्ट पाहिल्यानंतर त्याच्याकडे आकर्षित होतो, येस यात आनंद आहे. आणि म्हणूनच भगवंतांनी या सगळ्या लीला केल्या. म्हणून भगवंतांनी आपल्याला लाईफस्टाईल दाखवली की कसं जगायचं असतं. हे प्लास्टिक आणि लोखंड आणि नायलॉन आणि पत्र्यामध्ये आपण आज जे जगतोय हे मूर्खपणाचं आहे. अशा ठिकाणी जगलं पाहिजे जिथे जंगल आहेत, अरण्य आहेत, पशुपक्षी आहेत, हंस आहेत, मोर आहेत, शुद्ध हवा आहे, शुद्ध पाणी आहे. हे सगळं भगवंतांनी निर्माण केलंय. वृंदावन ज्याला म्हटलं जात, स्वतः कृतीतून दाखवतात. स्वतः कृष्ण आणि बलराम हे दाखवण्यासाठी येतात की आनंद काय असतो. आणि तो आनंद बघून त्या आनंदाकडे आकर्षित व्हायचं सोडून आपल्याला वाटतं की 4 माळा जप एक्स्ट्रा केल्या आणि आहे ते आपलं पत्रा, लोखंड आणि प्लास्टिक आणि नट बोल्ट आणि टायर ट्यूबचा धंदा चालू ठेवला तर आपण पण आनंदी होऊ शकू. नाही, भगवंतांचं सगळं अनुसरण केलं पाहिजे. आपण भगवंत जे सांगतात ते सगळं ऐकलं पाहिजे. ते बाह्य स्वरूपात पण जे आपण सगळं करतोय पाप कर्म ते देखील सगळं बदललं पाहिजे. जीवनामध्ये बदल घडवणे म्हणजेच अध्यात्म असतो. जर तुम्हाला कोणी सांगत असेल की काही बदल घडवायची गरज नाही, या तुम्हाला मी शॉर्टकट सांगतो, ही तुमची फसवणूक आहे. खऱ्या अर्थाने आपण धर्म जाणूच शकणार नाही, हो की नाही? आणि मग खऱ्या अर्थाने आपण भगवत धामात जाऊच शकणार नाही. कारण भगवत धामामध्ये अशा तीळ मात्रही पापाला तिथे थारा नाही. भगवत धामात जाणे हा आपला ध्येय असला पाहिजे, श्रील प्रभुपाद म्हणतात. आणि पुढे श्लोक सांगतात की भगवत धामाचं वर्णन स्वतः भगवान श्रीकृष्ण करतात की जिथे कुठल्या एनर्जीचीच गरज नाही. या भौतिक जगामध्ये एनर्जी शिवाय आपण राहूच शकत नाही. बिगेस्ट प्रॉब्लेम 21व्या शतकातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे, एनर्जी क्रायसिस, ऊर्जेची कमतरता. परंतु एक्सक्यूज मी, भगवत धामात असं काहीच नाही. या श्लोकामध्ये शाश्वत आकाशाबद्दल वर्णन करण्यात आले आहे. अर्थात आकाशाबद्दलची आपली संकल्पना भौतिक आहे आणि आकाशाचा विचार आपण सूर्य, चंद्र, तारे इत्यादींच्या संबंधात करतो. पण या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की शाश्वत आकाशामध्ये चंद्र, सूर्य, अग्नीची गरजच नाही. कारण आध्यात्मिक जग भगवंतांपासून निघणाऱ्या दिव्य किरणांमुळे म्हणजे ब्रह्मज्योतीमुळे प्रकाशित झालेले आहे. आपण महत् प्रयासाने इतर ग्रहांवर जाण्याचा प्रयत्न करीत आहोत, परंतु या इतके भगवंतांच्या परमधामाला जाणणे अवघड नाही. या परमधामाला गोलोक असे म्हटले जाते. ब्रह्मसंहितेमध्ये याचे सुंदर, अत्यंत सुंदर वर्णन करण्यात आले आहे. गोलोक एव निवसती अखलात्मभूता. भगवंत नित्य गोलोकामध्ये निवास करतात, तरी सुद्धा या जगातूनही त्यांना आपण गाठू शकतो. आणि यासाठीच भगवंत आपल्या मूळ सच्चिदानंद विग्रह रूपामध्ये अवतीर्ण होतात, आपल्याला परत नेण्यासाठी. इथे दुःखात खितपत पडलेलो आहे आपण, इथून आपली सुटका करण्यासाठी. परंतु ते घेऊन जात नाहीत, आपल्याला ते ज्ञान देतात की अशा प्रकारे तुम्ही शुद्ध झाला तर तुम्ही येऊ शकता. जेव्हा ते आपले स्वरूप प्रकट करतात तेव्हा ते कसे दिसतात याबद्दल तर्क करणे व्यर्थ आहे. स्वरूप, अशा प्रकारच्या काल्पनिक तर्क वितर्कांना टाळण्यासाठीच भगवंत जेव्हा अवतरित होतात तेव्हा ते स्वतःच्या मूळ श्याम सुंदर रूपामध्ये अवतरित होतात. अर्जुनाबरोबर जे भगवान होते तेच त्यांचं ओरिजिनल स्वरूप आहे, ओरिजिनल रूप आहे. बाकीचे सगळे विस्तार रूप आहेत. दुर्दैवाने ज्यावेळी भगवंत आपल्यापैकीच एक म्हणून अवतीर्ण होतात आणि एका मानवाप्रमाणेच लीला करतात तेव्हा अल्पबुद्धी लोक त्यांचा उपहास करतात. परंतु असे असले तरी भगवंतांना आपण आपल्यापैकीच एक आहेत असे समजू नये. भगवंत सर्व शक्तिमान असल्याने ते आपल्या समक्ष स्वतःच्या मूळ रूपात प्रकट होऊन लीला करतात. त्यांच्या या लीला गोलोकामधील लीलांप्रमाणेच असतात. आता तुम्ही सगळे भगवान श्रीकृष्णांना समर्पित समवॉट मानता,
थोड्याफार प्रमाणात का होईना, म्हणून सगळे क्लासला आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हे ऐकायला आश्चर्य वाटत असेल की त्यांना सामान्य मनुष्य कोण समजतो. बरेच जण समजतात, ऍक्च्युली आपण पण समजतो. आणि हे समजण्यामागचं मूळ कारण असतं, आपल्याला श्रेष्ठ भगवान ईश्वर व्हायचे असते, म्हणून आपण इथे आलोय. त्यामुळे आपण एकतर भगवंतांना आपल्या समान समजतो किंवा आपल्याला स्वतःला भगवंतांसमान समजतो. हे दोन गोष्टी सगळे करत असतात जोपर्यंत आपण पूर्णपणे शरण जात नाही. आणि भगवद्गीतेमध्येच अशा लोकांना भगवंत म्हणतात मूर्ख. अवजानंती माम मूढा, मूढ म्हणजे मूर्ख. मूढ हा शब्द बऱ्याचदा येईल भगवद्गीतेमध्ये आपल्याला. तर दिव्य आध्यात्मिक आकाशातील दैदिप्यमान किरणांमध्ये अनंत ग्रहलोक आहेत. परमधाम कृष्ण लोकामधून ब्रह्मज्योतीचे किरण उत्सर्जित होतात व या किरणांमध्ये आनंदमय चिन्मय असे दिव्य ग्रहलोक तरंगत असतात, ज्यांना वैकुंठ म्हटलं जातं. भगवंत सांगतात की न तद्भासते सूर्यो न शशांको न पावका यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. जो या आध्यात्मिक दिव्य विश्वामध्ये जातो त्याला पुन्हा या भौतिक विश्वामध्ये येण्याची गरज नाही. आता याचा बऱ्याचदा लोक चुकीचा अर्थ काढतात की तो पुन्हा इथे येत नाही असं नाही, येण्याची गरज नाही. आणि सहजासहजी येत पण नाही. ऍक्च्युली भौतिक विश्वामधील चंद्रच काय, तर अत्युच्च अशा ब्रह्मलोकामध्ये जरी आपण पोहोचलो तरी आपल्याला जन्म मृत्यू म्हातारपण आणि आजारपण या अवस्था आढळतात, त्या कुठेही आपण टाळू शकत नाही. हे देखील भगवद्गीतेतच सांगितलंय. भौतिक जगतातील कोणताही ग्रह या 4 अवस्थातून मुक्त नाही. अगदी ब्रह्मलोकामध्ये जरी जन्म घेतला तरी तुम्ही. आता हे किती लोक असतात, तिथे काय काय सुविधा असतात, तिथलं आयुष्य किती मोठं असतं, हे सगळं पुढे थोडक्यात दिलेलं आहे, आपण वाचणार आहोत. आता तुम्हाला वाटेल की इथे काय आणि ब्रह्मलोकात काय. ऍक्च्युली ब्रह्माजींचा एक दिवस हा किती दिवसाचा असतो, 43 वती 9 शून्य कसं 8 शून्य 43 लाख वर्षाचा एक युग असतो गुणिले 1000. लाख म्हणजे 5 शून्य आणि त्याच्यावरती 3 शून्य. एवढं आपलं टाइम जातं तेव्हा ब्रह्माजींचा एक दिवस होतो, तेवढीच ती रात्र असते त्यांची. आणि असे ब्रह्माजी 100 वर्ष जगतात. तुम्ही जर ब्रह्मलोकामध्ये जन्म घेतला तुम्हाला पण एवढं आयुष्य लाभतं. स्वर्गलोक म्हणून तर सगळे स्वर्गात जायच्या नादाला लागलेले असतात. स्वर्गलोकामध्ये देखील आपल्या 360 वर्षाचा तिथे 1 वर्ष असतो. आणि दुःख पण खूप कमी असतात, सुख जास्त असतात. परंतु कुठेही जन्म घ्या, मृत्यू चुकलेला नाही, म्हातारपण चुकलेलं नाही, आजार पण चुकलेलं नाही, सगळीकडे. त्यामुळे या सगळ्यातूनच पूर्णपणे बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य हा भगवंतांच्या उपदेशांचा अगदी सिरियसली अभ्यास करतो. आणि मग त्याच्या लक्षात येतं की एकच जागा आहे तिथे हे काहीच होणार नाही, ते म्हणजे भगवत धाम. जीव हे एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर भ्रमण करीत असतात. कधी आपला जन्म इथे होतो, कधी तिकडे होतो, पण ते आपल्या इच्छेनुसार कोणत्याही यंत्राच्या सहाय्याने प्रवास करू शकत नाहीत. माफ करा, परंतु तुमच्यापैकी काही मोदी भक्त असतील किंवा दुर्दैवाने आजकाल इस्कॉन मध्ये देखील याला खूप बढावा दिला जातो. चंद्रावर गेलो आपण, चंद्रावर गेलो. श्रील प्रभुपाद या कल्पनेच्या नुसतं थोडस नाही तर पूर्णपणे विरोधात होते. जसं इथे म्हणतात की कोणत्याही यंत्राच्या सहाय्याने आपण दुसऱ्या ग्रहावर जाऊच शकत नाही. जेव्हा पहिल्यांदा चंद्रावर गेले तेव्हा त्याच दिवशी संध्याकाळी श्रील प्रभुपादांनी सांगितलेलं हे बोगस आहे, फेक आहे. आणि ते आता हळूहळू ते सिद्ध पण होत आहे की ते सगळं बोगस होतं. आणि हे प्रभुपाद श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्ये म्हणतात की जो कोणी यंत्र तयार करून चंद्रावर जायचा वगैरे प्रयत्न करतोय तो रावण आहे. कारण रावणाने पण तसा प्रयत्न केला होता शिडी बांधायचा. कारण काही नियम आणि बंधन आहेत ते सगळे टाळून तुम्ही असं जायचा प्रयत्न करणे म्हणजे भगवंतांना चॅलेंज दिल्यासारखं आहे, प्रभुपाद म्हणतात. त्यामुळे तुम्ही जर खरे श्रील प्रभुपादांचे अनुयायी असाल
तर तुम्ही देखील हे मान्य केलं पाहिजे. आणि हे जे थोतांड आजकाल चालू आहे, चंद्रावर जायचं, मंगळावर जायचं, याच्यावरती विश्वास ठेवला नसला पाहिजे. आणि प्रभुपाद एका ठिकाणी हे पण म्हणतात की समजा तुम्ही गेलाच, काय मिळवणार आहे तुम्ही? तिथं पण मृत्यू आहे, काय मिळवणार आहे? तो जो इलॉन मस्क म्हणून जो व्यक्ती आहे, तो मंगळावर जाण्याचा प्रयत्न करतोय. 2050 पर्यंत मी एका माणसाला तरी तिथे घेऊन जाणार. अरे पण तू मिळवणार काय? आपल्या पेपरमध्ये आलेले की 365 करोड रुपये, 365,000 का 365,000 करोड रुपये खर्च करून आपण मंगळयान सक्सेसफुल केला, सगळ्यात कमीत कमी पैशात. तुम्हाला माहितीये का जातोय आपण चंद्रावरती, मंगळावरती का प्रयत्न करतोय? तिथे पाणी आहे काय बघायला. इथलं पाणीचा एक थेंब आपण शुद्ध ठेवला नाही आणि तिकडे पाणी शोधतोय. तिथे जीव आहेत काय बघायला. इथल्या जीवाशी, शेजाऱ्याशी प्रेमाने वागायचं आपल्याला होत नाही, पलीकडे जीव शोधायला चाललोय आपण चंद्रावरती. तिथे झाड आहेत काय बघायला. इथली झाडं अंधाधुंदपणे तोडायची, पर्यावरणाची वाट लावून टाकायची. उष्णता वाढली आहे, पाऊस कसाही होतोय, काही फिकीर नाही. प्रदूषण वाढलंय, चंद्रावर जायचंय. एका स्टॅटिस्टिक्स प्रमाणे भारत हा मॅल न्यूट्रिशन म्हणजे भारतात खायला कमी किंवा खायला न मिळण्याच्या बाबतीत भारत हा जगामध्ये टॉप 10 मध्ये आहे. एक वेळी तो नंबर 1 होता, काही देश आहेत त्याच्याही पुढे आहेत. अशा परिस्थितीमध्ये करोडो, हजारो करोडो रुपये खर्च करून आपण चंद्रावर चाललोय. शास्त्र आपल्याला प्रेम शिकवतं, सेवाभाव शिकवतं, आणि आपण हे करतोय. किती मूर्खपणाच आहे. एनिवे, तुमचं मत याच्याशी सहमत नसेल तर ते वेगळं असायला काही हरकत नाही. पण श्रील प्रभुपाद याच्या पूर्णपणे विरोधात होते. पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे. ऍक्च्युली श्रील प्रभुपादांचे एक शिष्य पुरुषोत्तम दास म्हणून, ते तर अक्षरशः श्रील प्रभुपादांना सोडून गेले शेवटी, कारण श्रील प्रभुपादांनी मान्यच केलं नाही की तुम्ही चंद्रावर गेलाय. आणि तो मोठा देशभक्त होता, सो शेवटी श्रील प्रभुपादांना सोडून गेला. आणि हजारो ठिकाणी प्रभुपाद हे लिहितात. आणि मूर्ख बघा, आपलेच बरेच वरिष्ठ भक्त ह्याच्या विरुद्ध सांगतात. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि हे तुम्हाला पटावं म्हणून प्रभुपादांनी तेव्हा खूप चाललेलं चंद्र चंद्र चंद्र. 1969 प्रभुपाद तिथेच होते अमेरिकेमध्ये. प्रभुपादांनी एक छोटी पुस्तकं देखील काढली, ती तुम्हाला मिळू शकते. आजकाल ते पुस्तक मिळत नाही, परंतु ऑनलाईन मिळेल तुम्हाला. इतर ग्रहांवरचा सुगम प्रवास, इझी जर्नी टू द अदर प्लॅनेट. आणि त्याच्यामध्ये प्रभुपाद पुन्हा एकदा सांगतात, हे सगळं थोडतांड आहे. तुम्हाला जायचंय ना, भगवद्गीतेत सांगितलंय कसं जायचं ते. पुढे सांगतात प्रभुपाद, ऍक्च्युली भगवद्गीतेत खरंच सांगितलंय कसं जायचं ते. आणि दुर्दैवी गोष्ट बघा, तो इस्रोचा चेअरमन का संचालक देखील भगवद्गीता हातात घेऊन म्हणतो, मला भगवान श्रीकृष्ण आणि मला हिंदू धर्मावरती अभिमान आहे म्हणून मी हे मिशन सक्सेसफुल करू शकलो. अरे पण तुझे पुस्तक धरलंय त्याच्यामध्येच सांगितलंय की यंत्र बनवून तू जाऊच नको. तुला जायचं असेल चंद्रावरती तर तू चंद्रदेव सोम यांची तू पूजा, आराधना, यज्ञ केली पाहिजे. ती पद्धती आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. त्या पद्धतीवर तुम्हाला विश्वास नाही, मग हातात धरून कशाला म्हणताय मला याच्यावर विश्वास आहे? सगळा ढोंग, नुसता ढोंग करायचा. कशासाठी? पूजा, लाभ, पूजा, प्रतिष्ठा. दुसरं काय करतो काय माणूस या जगामध्ये? एकतर लाभ झाला पाहिजे किंवा पूजा, प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. दुसरं काही उद्देशच नाहीये आपल्या या जगामध्ये. आणि मग त्या लाभ, पूजा आणि प्रतिष्ठेसाठी आपण धर्माचा पण उपयोग करतो, शास्त्राचा पण उपयोग करतो, दुर्दैवाने. आणखीन एकदा मी वाचतो, जीव हे एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर भ्रमण करीत असतात. येस, पण ते कसे? मेल्यानंतर आपल्या कर्माप्रमाणे तिकडे जन्म मिळतो आपल्याला. पण ते आपल्या इच्छेनुसार कोणत्याही यंत्राच्या सहाय्याने प्रवास करू शकत नाहीत. अगदी सुरुवातीलाच लिहिलेलं आहे, आत पण डीप मध्ये गेलेलं नाहीये. आपल्याला एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जायचे असल्यास त्यासाठी विशिष्ट पद्धती आहे. याचाही उल्लेख भगवद्गीतेमध्ये करण्यात आला आहे. प्रभुपाद देतात इथे, यांती देव व्रतान देवान पितरीन यांती पितृव्रता. काल पण आपण हा श्लोक सांगत होतो. देवतांची पूजा करा, तुम्ही तिथे जाल. पितरांची पूजा करा, तुम्ही पितृलोकात जाल.
आंतरग्रहीय प्रवासासाठी यंत्राची आवश्यकता नाही. भगवद्गीता सांगते, यांती देवव्रत देवान, चंद्र, सूर्य आणि इतर उच्चस्तरीय ग्रहांना स्वर्गलोक म्हटले जाते. ग्रह मालिकांच्या उच्च व मध्य आणि निम्न अशा 3 निराळ्या पातळ्या आहेत. पृथ्वी हा ग्रह मध्य पातळीमध्ये येतो. हे नंतर पण आपण डिटेलमध्ये याचा स्टडी करणार आहे, काळजी करू नका. वरती 7 ग्रह मालिका असतात. ग्रह एक ग्रह नाही, ग्रह मालिका. मध्ये एक ग्रह मालिका असते ज्याला मृत्यूलोक म्हटलं जातं. पृथ्वी हा मृत्यूलोकाचा एक भाग आहे आणि खालच्या बाजूला 7 ग्रह लोक असतात, त्यांना पाताळ लोक म्हटलं जातं. ते प्रत्येकाला नाव आहेत, अताल, पाताळ, रसाताल, तलाताल वगैरे. आणि वरच्या ग्रह लोकांना पण नाव आहे, भुवरलोक, जनलोक, तपलोक, स्वर्गलोक, ब्रह्मलोक असं. परंतु लोक, ग्रहलोकचा अर्थ एक ग्रह नसतो, हजारो ग्रह एकत्र मिळून एक ग्रहलोक बनतो. त्यामुळे चंद्र, सूर्य हे सगळे स्वर्गलोकाचे भाग आहेत, हे शास्त्रामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे चंद्रावर ऍक्च्युली लोक राहतात, आपल्याला जरी दुर्मिणातून दिसत नसले तरी. आणि त्याच स्वर्गलोकामध्ये, त्याच चंद्रामध्ये रावण शिडी बांधून जायचा प्रयत्न करत होता, म्हणूनच तो असुर होता. आणि आपण पण आज त्याच्याप्रमाणेच रॉकेट बांधून तिथे जायचा प्रयत्न करतोय. आपली पात्रता नसताना देखील या कुठल्याही ग्रहावरती जायचं असेल तर एक ठराविक प्रकारची पात्रता असावी लागते. शरीर पण तिथे वेगळं असतं. सूर्यावरती देखील लोक राहतात, आजकालचे शास्त्रज्ञ मान्य करणार नाहीत, परंतु सूर्यदेव सूर्यग्रहावर राहतात. मग तिथे या शरीराने तुम्ही जाऊ शकाल का? रॉकेट जरी निर्माण केलं तरी त्या प्रकारचं शरीर धारण करावं लागेल, है नाही? प्रभुपाद कधी कधी म्हणतात, इथून अमेरिकेला जायचं तर परवानगी मिळत नाही, तिथले सगळे नियम वाचून तिथला व्हिसा घ्यावा लागतो. चंद्रावर फुकटात चाललाय तुम्ही, असं कसं काय? एनिवे, हा जो विषय आहे तो खूप कॉम्प्लिकेटेड आहे. वेल, कॉम्प्लिकेटेड नाही, पण खूप वादग्रस्त आहे. त्यामुळे कृपया याच्यावरती प्रश्न विचारू नका. हे पुन्हा येणार आहे 7व्या अध्यायामध्ये, 8व्या अध्यायामध्ये. प्रभुपादांचं मत मी सांगितलं आणि मी प्रभुपादांची सहमत आहे, कारण प्रभुपाद आपले आचार्य आहेत. भगवद्गीता आपल्याला कोणत्याही उच्चतर ग्रहावर अत्यंत सहजपणे कसे जावे याबद्दल सांगते की यांती देवव्रता देवान, एखाद्याने विशिष्ट ग्रहावरील विशिष्ट अशा देवतेची उपासना करावी आणि याप्रमाणे चंद्र, सूर्य किंवा इतर कोणत्याही उच्चतर ग्रहाची प्राप्ती करावी. एकदम इझी आहे, हे असलं काही करायची गरजच नाही. तरी पण भगवद्गीता आपल्याला भौतिक जगातील कोणत्याही ग्रहावर जाण्याचा सल्ला देत नाही. आता हा पॉइंट महत्वाचा आहे. मुळात तुम्ही जाऊ जरी शकला चंद्रावर तरी उपयोग काय? जन्म, मृत्यू, जराव्याधी कुणालाच चुकलेलं नाहीये. त्यामुळे भगवद्गीताचं टॉपमोस्ट आपल्याला आदेश आहे, कुठेच राहू नका, भगवत धामात जावा. येथे दिलाय की नाही माहित नाही, परंतु एक खूप सुंदर श्लोक येतो, मला वाटते 16व्या अध्यायात काहीतरी, नाही 15व्या. आब्रह्म भुवना लोका पुनरावृत्तीनो अर्जुना. ब्रह्मलोकापासून ते पाताळ लोकापर्यंत हे जे 14 ग्रह लोक आहेत एका ब्रह्मांडामध्ये, हे ब्रह्माचं जे अंड आहे, ब्रह्मांड, त्याच्या आतमध्ये कुठेही जन्म घ्या, तुम्हाला जन्म मृत्यू चुकलेला नाही. विद्वान माणूस तोच असतो जो याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतो आणि भगवत धामात जायचा प्रयत्न करतो. आणि तो सल्ला आपल्याला भगवद्गीतेमध्ये दिलेला आहे. कारण जरी भौतिक जगातील अत्युच्च अशा ब्रह्मलोकामध्ये आपण कोणत्याही यांत्रिक साधनाच्या सहाय्याने 40,000 वर्षाचा प्रवास करून गेलो तरी आपल्याला जन्म, मृत्यू, जरा, व्याधी हे भौतिक ताप आढळतीलच. कंसात प्रभुपाद लिहितात, आणि इतका दीर्घकाळ जगतो तरी कोण? दिवसेंदिवस आपलं आयुष्य कमी होत चाललंय आणि आपण स्वप्न बघतोय मंगळावर जायचं. तो जो इलॉन मस्क आहे तो स्वतः म्हणतो की तिथे जायला 40,000 वर्ष लागणार आहे, तिथे आपण 60 वर्ष जगणार की नाही माहिती नाही आपल्याला. मग आहे ते जीवन सुखकारक करावं, प्रेम, सेवा याच्यानी भरावं, हे नाही डोक्यात येत आपल्या, हो की नाही? आणि गेलो तरी, प्रभुपाद म्हणतात, गेला तरी तिथे जन्म मृत्यूला तुम्ही चुकवू शकत नाही. मग कुठली आली बुद्धिमत्ता?
होय ना? म्हणून जो भगवंतांकडे जायचा प्रयत्न करतो त्याला खऱ्या अर्थाने बुद्धिमान म्हटलेला आहे. ज्ञानवान माम प्रपद्यते, भगवंत म्हणतात 7व्या अध्यायात. होय की नाही? बहुनाम जन्मनाम अंते, अनेक अनेक जन्मानंतर खरा बुद्धिमान मला शरण येतो. ज्ञानवान माम प्रपद्यते. परंतु जो सर्वोच्च अशा कृष्ण लोकाची किंवा आध्यात्मिक विश्वातील इतर कोणत्याही ग्रह लोकाची प्राप्ती करतो त्याला हे भौतिक ताप त्या ठिकाणी आढळणारच नाहीत. मुक्ती आपोआप मिळते, तापच नाही. आध्यात्मिक विश्वातील इतर ग्रह लोकांमध्ये जो सर्वोच्च लोक आहे त्याला गृहलोक वृंदावन असे म्हटले जाते व हे आदिपुरुष भगवान श्रीकृष्ण यांचे मूळ निवासस्थान आहे. हे सर्व ज्ञान भगवद्गीतेमध्ये देण्यात आले आहे आणि यातील उपदेशाद्वारे आपण या भौतिक जगातून सुटून खऱ्या आनंदमयी अशा आध्यात्मिक विश्वातील जीवनाला सुरुवात कशी करावी याची माहिती देण्यात आली आहे. इथे आपण थांबूया. कदाचित अजून एकच दिवस आपल्याला वाचावं लागेल. मे बी 2 दिवस. तर हे सगळं लक्षात ठेवा. जरी थोड्याफार प्रमाणात विसरलं तरी काही हरकत नाही, परंतु आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल हे इंट्रोडक्शन वाचल्यानंतर की भगवद्गीता आहे कशासाठी, तिचा उपयोग काय. जे आपल्याला सांगितलं जातं तो त्याचा उपयोग नाही आहे. बिझनेसमध्ये काहीतरी मिळेल किंवा स्वर्ग लोकात जायला मिळेल, भगवद्गीतेचा उद्देशच तो नाही आहे. कारण भगवद्गीतेमध्ये अगदी क्लिअरली सांगितलंय या ब्रह्मांडामध्ये कुठेही जावा तुम्हाला दुःख सुटणार नाही. हे बनवलंयच दुःख देण्यासाठी. त्यामुळे भगवद्गीतेचा उपयोग हा पूर्णपणे शुद्ध होऊन सतचित आणि आनंद जिथे आहे तिथे जायचा प्रयत्न करण्यासाठी केला पाहिजे. तो आहे भगवद्गीतेचा उद्देश. आणि हे भगवद्गीतेचं वाचन, श्रवण आणि अभ्यास हे सिस्टमॅटिकली न केल्या गेल्यामुळे आज आपण ज्याला हिंदुत्व म्हणतो तो भगवद्गीतेपासून इतका दूर गेलेला आहे. इतका दूर गेलेला आहे की काही काही ठिकाणी तर त्याचा काही संबंधच नाही. आणि शिल प्रभुपादांच्या कृपेमुळे आपल्याला जी भगवद्गीता मिळालेली आहे ती आहे तशी आपल्याला सांगितलेली आहे, त्याच्यामध्ये काही बदल केला नाही. त्यामुळे थोडंसं कठोर वाटणार, पण ते आहे तसं आहे. बाकीचे मग बरेच बदल करून सांगतात, मग ते आपल्याला आवडायला लागतं. परंतु आहे तसं, काय म्हणतात त्याला, म्हण आहे ना, कष्ट केल्यावरच काय म्हणतात त्याला, औषध हे नेहमी कडूच असतं. त्यामुळे भगवद्गीता कठोर वाटणार आपल्याला, कठोर आहे म्हणून कठोर वाटणार, परंतु त्याचा उद्देश हा दिव्य आहे. टॉपमोस्ट परम सिद्धी ज्याला म्हटलं जातं, परमाम गती. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. एक जिज्ञासा म्हणून प्रश्न विचारतोय. चंद्राचा आपण विषय बोललो, ते पिक्चर वगैरे फोटो व्हिडिओ वापरून तर ते बरोबर वाटतंय, खरं वाटत. पण एक कुठल्या तरी भक्ताच्या तोंडून मी ऐकलं की चंद्रलोक आपल्याला जो डोळा दिसतो तो नाहीच आहे, त्याची लोकेशन वेगळीकडेच आहे, तिथं कधी कोणी जाऊ शकत नाही. तर तो जरा प्लीज हे करा प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभुपादांच्या तोंडातून आम्ही ऐकलेला आहे तोच चंद्र आहे. मला माहिती नाही कोणी काय म्हटलेलं आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी मला एक विचारायचं होतं, मला माहित नाही आता विचारलं तर चालतं का नाही, पण तुम्ही जे सांगितलं ना वैकुंठ आणि गोलोक, तर मग मला असा प्रश्न पडतो की वैकुंठाला संत तुकाराम महाराज गेले, म्हणजे वैकुंठाहून त्यांना विमान आलं असं म्हणतात. तर मग मला असं म्हणायचं की आपण
गोलोकाची म्हणजे गोलोकाला जायचा उद्देश आहे आपला, तर आपण मग काय भाव ठेवला पाहिजे की जेणेकरून आपण म्हणजे कोण वैकुंठाला जातं आणि कोण गोलोकाला जातं? भगवान श्रीकृष्ण आपल्या ओरिजिनल स्वरूपामध्ये फक्त गोलोक वृंदावन मध्ये निवास करतात. आध्यात्मिक जगाचं तुम्ही चित्र पाहिलेलं असेल, प्रभुपाद बऱ्याचदा ते समजावून सांगायचा प्रयत्न करतात. हे कमळाच्या फुलासारखं आहे आणि सेंटरला गोलोक वृंदावन आहे आणि त्याच्या बऱ्याच अनगिनित पाकळ्या आहेत. त्याला वैकुंठ म्हटलं जातं. वैकुंठ धामामध्ये आणि गोलोक वृंदावनामध्ये फरक एवढाच असतो की भगवान श्रीकृष्ण ओरिजिनल स्वरूपामध्ये गोलोक वृंदावन मध्ये असतात. बाकी सगळ्या वैकुंठामध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्या सोबतच असतात, परंतु ते वेगवेगळ्या विस्तार रूपामध्ये असतात, जशी आपली श्रद्धा भावना आहे त्याप्रमाणे. फॉर एक्झाम्पल, कोणी प्रभू रामचंद्रांचा सेवक असेल तर तो वैकुंठामध्ये जिथे प्रभू रामचंद्र आहेत तिथे जातो आणि ती सेवा कंटिन्यू करतो. कुणाला नरसिंहदेवाची सेवा करायला आवडते, कुणाला नारायण स्वरूपामध्ये, अनगिनित. कारण आध्यात्मिक जगत म्हणजे तुमच्या सोबत भगवंत कायमचे आहेत. तुमचा आणि भगवंतांचा कायमचा संबंध आहे, प्रेमाचा आदान प्रदान आहे. त्यामुळे प्रत्येक जीवासाठी तिथे भगवंत असतात आणि प्रेमाचं आदान प्रदान करत असतात. परंतु या ओरिजिनल श्याम सुंदर स्वरूपामध्ये ते फक्त सेंटरला जो गोलोक वृंदावन आहे तिथेच असतात. त्यामुळे ती टॉपमोस्ट परम सिद्धी आहे त्या सेंटरच्या गोलोक वृंदावन या धामामध्ये जाणे. परंतु तिथे नाही गेला आणि वैकुंठातल्या कुठल्या एका ग्रहलोकामध्ये जरी गेला तरी असा फरक काही जास्त पडत नाही. सेम थिंग. का? कारण भगवंत आणि भगवंतांचे विस्तारित स्वरूप हे सेमच असतात, त्यांच्यात पण काही फरक नसतो. शेवटी महत्वाचं असते ती भक्ती आणि प्रेम आणि सेवाभाव. हरे कृष्ण प्रभूजी, मग आपण म्हणजे ज्या फॉर्म मध्ये भगवंतांना साधना करतोय की म्हणजे समजा चतुर्भुजामध्ये राईट समजा त्यांची साधना करतोय किंवा काय, तर मग ते आपल्याला ठरवतं का की आपलं डेस्टिनेशन काय आहे, आपण कुठे जाणार आहे? नाही, ऍक्च्युली कसं असतं, जसं परवा आपण वाचलं की आपला आणि भगवंतांचा संबंध हा ठरलेला आहे, तो आपण फक्त विसरलोय. त्यामुळे ते हळूहळू आपल्याला आठवायला लागतं. जसजसं आपण शुद्ध होत जातो, जसजसे आपल्या मनातले हृदयातले अनर्थ निघून जातात, एक काम क्रोध मद मोह माया मत्सर निघून जातं आणि शुद्ध प्रेम मनामध्ये स्थित व्हायला लागतं, तसं आपल्याला कुठला स्वरूप आवडतो, त्याच्याशी आपला संबंध काय आहे ते सगळं पुन्हा आठवायला लागतं. आपल्याला चॉईस नाही आहे. म्हणजे ते तुम्ही सांगितलं ते माधुर्य रस या त्यातल्या एका संबंधामध्ये आपण कुठल्याही भगवंतांच्या एका रूपाशी संबंधित असतो, तो आपल्याला पुन्हा आठवायला लागतो. बऱ्याचदा बघा बरेच भक्त असे भक्तिमय सेवा करत असतात आणि एकदमच ते बदलतात, नाही मी उद्यापासून प्रभू रामचंद्राचीच फक्त करणार. हे काय असं ऑटोमॅटिक होत नसतं, त्याला ते पुन्हा आठवायला लागतं सगळं. जसजसा तो शुद्ध होत जाईल तसतसं ते सगळं संबंध, तो कुठे होता, कसा संबंध होता भगवंतांशी, सगळं आठवायला लागतं. प्रत्येकाला आठवतं. आता ही प्रोसेस खूप कॉम्प्लिकेटेड आणि लेंदी असते, आपल्याला त्याची कल्पना आपण करू शकत नाही. फक्त हे सांगण्यासाठी मी थोडक्यात सांगतोय. नंतर काही जण म्हणणार की 10 वर्ष झाले प्रभूजी, मला तर काहीच आठवत नाही अजून. ते आपण ज्या प्रमाणामध्ये शुद्ध होतो त्या प्रमाणामध्ये ते आठवत. ये यथा माम प्रपद्यन्ते, ज्या प्रमाणामध्ये शुद्ध होतो आपण शुद्धच व्हायला बघत नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपला तो आहे. म्हणून आपल्याला 20 वर्ष 25 वर्ष जप करतोय, सगळं करतोय, काहीच आठवत नाही. त्यामुळे सगळ्यांना आठवतं, काही काळजी करू नका. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस. येस, ऐका, बोला प्रभूजी, ऐकू येते. एक मिनिट. प्रियांका कांबळी म्हणून नाव आलेलं आहे, त्यांची बोलते.
येस येस बोला बोला माताजी, ऐकू येते. प्रभूजी आता तुम्ही म्हणालात ना की आपण शुद्ध होण्याचा प्रयत्न करत नाही, तर आपण शुद्ध व्हायचं म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे असं मला वाटतं, मला विचारायचं म्हणजे. आता जसं आपण वाचलो की आपला धर्म आहे सेवाभाव. हा सेवाभाव अत्युच्च शुद्ध स्थितीमध्ये आपल्या हृदयामध्ये असण्यासाठी आपल्या हृदयामध्ये शुद्ध प्रेम असावं लागतं. आणि हे शुद्ध प्रेम म्हणजे कोणत्याही म्हणजे अगदी 0.00001% देखील किंवा त्याच्याही पेक्षा बारीक प्रमाणामध्ये आपल्या हृदयामध्ये अनर्थ नसले पाहिजे. म्हणजे अनर्थ म्हणजे काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर, लोभ, द्वेष, निंदा, करोडो अनर्थ आहेत आपण बनवलेले. फॉर एक्झाम्पल, अगदी क्रूड एक्झाम्पल मी देतो तुम्हाला. एक आई म्हणून आपण आपल्या मुलावरती प्रेम करतो, परंतु शेजारच्याचा मुलगा आला की आपल्या मनामध्ये थोडाफार वैरभाव येतो की आपल्या मुलाला चांगलं मिळालं पाहिजे परंतु त्याला चांगलं नसलं मिळालं पाहिजे. ही देखील अशुद्धताच असते. शुद्धतेचा अर्थ असतो की हृदयामध्ये असे भाव कधी आलेच नसले पाहिजेत, फक्त आणि फक्त प्रेम असलं पाहिजे भगवंतांप्रती आणि भगवंतांच्या प्रत्येक जीवांच्या प्रती. पुढे भगवद्गीतेमध्ये प्रत्येक अध्यायामध्ये भगवंत हे समजावून सांगतात, प्रत्येक अध्यायामध्ये. अशा प्रकारच्या शुद्धतेच्या लेवलला आपल्याला जायचं आहे. या लेवलला जेव्हा हृदय आपलं शुद्ध होत जातं ना, तेव्हा असे चमत्कार घडतात आपल्या जीवनामध्ये. बऱ्याच जणांना पटत नाही, परंतु रिअल. हरे कृष्ण माताजी. प्रियांका माताजी म्यूट करा, म्यूट. शुद्धता म्हणजे शुद्धता म्हणजे हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये कुठल्याही प्रकारचा वाईट विचार कधीच नसला पाहिजे कशाच्याही बाबतीत. त्याला नॉर्मल भाषेमध्ये पाप कर्म म्हणतात. जेव्हा आपण पूर्णपणे पाप कर्म थांबवतो तेव्हा आपण शुद्ध होतो. आता जनरली आपल्याला पाप कर्म म्हणजे सांगितलं जातं की कोणाला तरी मारणे, कोणाला तरी फसवणे, चोरी करणे, पण हे ऍक्च्युली खूप डिटेलमध्ये असतं. हृदयामध्ये एका क्षणासाठी जेव्हा देखील आपल्या हृदयामध्ये कुणाचं तरी दुसऱ्याचं घ्यायची किंवा दुसऱ्याला फसवायची इच्छा असते ना, ते पापच असतं. आणि या आधुनिक जगामध्ये न कळत आपण बऱ्याच पापी गोष्टी दिवसभर करत असतो, जसं की निसर्गाचं शोषण करणे, असे हे रस्ते बांधणे, इंडस्ट्री निर्माण करणे, हे सगळं पाप असतं. या सगळ्यातून मुक्त झालं पाहिजे आपण, आणि होऊ शकतो, नाही असं नाही. त्याच्यासाठीच श्रील प्रभुपादांसारखे आचार्य येतात, आपल्याला मार्गदर्शन करतात की हे स्टेप बाय स्टेप कसं केलं पाहिजे. हृदय इतकं शुद्ध असलं पाहिजे, इतकं शुद्ध असलं पाहिजे की त्याच्यामध्ये प्रेम सोडून दुसरं काहीच नसलं पाहिजे. आणि हे या लेवलला अशी ही शुद्धता हृदयामध्ये येत जाते, त्या लेवलला आपल्या जीवनामध्ये चमत्कार घडत जातात आणि भगवान श्रीकृष्ण फेस टू फेस आपल्या समोर दिसतात अमेझिंगली. नॉर्मल भाषेमध्ये स्वार्थी नसणे, लोभी नसणे, कामी नसणे, हे सगळे पाप कर्म करायचे, नरकात जायचे मार्ग आहे. पुढे भगवद्गीतेत हे येईल सगळं डिटेलमध्ये, तेव्हा आपण डिटेलमध्ये चर्चा करूया. हरे कृष्ण. आणखी कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण बोल. हरे कृष्ण. संपादाने किंवा भगवंताने सांगितल्याप्रमाणे आपल्याला आपलं दूषित कर्म सोडून शेती, गोसेवा, वर्णाश्रम इकडं जावं लागेल का, आणि कशी तयार करायची त्याची? जावे लागेल का नाही, जायलाच पाहिजे. ठीक आहे. प्रभुपादांचा हाच मिशन आहे. 99% भक्तांना ही माहिती नाही. भागवतमच्या पानापानावरती हेच लिहिलेलं आहे. याचं मेन कारण असतं ते म्हणजे जोपर्यंत भगवान श्रीकृष्ण 7व्या अध्यायामध्ये स्पष्टपणे सांगतात, जोपर्यंत आपण पाप कर्म बंद करत नाही तोपर्यंत आपण भक्तीला सुरुवात देखील करू शकत.
तोपर्यंत फक्त आपण ट्राय करत असतो, अभ्यास करत असतो. आणि पाप कर्म पूर्णपणे थांबवायचं असेल तर ज्या शरीराच्या आणि कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पुरवण्यासाठी आपण जे काही कृत्रिम धंदे, उद्योगधंदे, नोकऱ्या सुरू केल्या आहेत ते सगळं पापकर्म असतं. का पापकर्म असतं? कारण या सगळ्या उद्योगधंद्यांमध्ये दुसऱ्याचं शोषण केल्याशिवाय काही करताच येत नाही. शेती हा एकमेव असा उदात्त व्यवसाय आहे जिथे कोणाचं शोषण करावं लागत नाही, भूमातेचं देखील नाही. आणि ते शास्त्रोक्त पद्धतीने मान्यता प्राप्त आहे. त्यामुळे पूर्वीचा सगळा समाज हा शेतीवर आधारितच होता. ॲग्रिकल्चर, ज्याला इंग्लिशमध्ये ॲग्रिकल्चर म्हणतात. कल्चर का म्हणतात? कारण ती संस्कृती त्या शेतीवर अवलंबून होती, जी आता जवळजवळ नसल्यासारखी आहे. आणि हे सिस्टमॅटिकली आपण करू शकतो. याच्यासाठी श्रील प्रभुपादांसारखे आचार्य येतात, आपल्याला उपदेश देतात. प्रभुपादांनी त्यांच्या कालखंडीमध्ये असे बरेच प्रोजेक्ट सुरू केले. दुर्दैवाने नंतर आपला विश्वास गेला त्यातला, त्यामुळे ते सगळे प्रोजेक्ट बंद पडले. परंतु आता सध्या काही लोक पुन्हा हे प्रयत्न करत आहेत आणि हे केलंच पाहिजे. याचा बरेच जण याचा चुकीचा अर्थ काढतात की म्हणजे शेती करायची काय प्रभूजी. नाही, शेती करायची नाही, परंतु शेतीवर अवलंबूनच जीवन जगलं. जसं पूर्वीच्या काळात सुतार, लोहार हे लोक शेती करत नव्हते, परंतु शेतीवर अवलंबून होते 100%. आता सध्या काय झालंय, कुणीच शेतीवर अवलंबून नाही. अगदी शेतकरी पण शेतीवर अवलंबून नाही. तो फक्त पैसाच बघतो, पैशावर अवलंबून आहे. आणि मग पैशासाठी तो शेती पण पापाच्या पद्धतीने करतो. त्यामुळे इन्क्लुडिंग शेतकरी सगळेच पापी झालेत असं सध्याच्या युगामध्ये. आणि हे बदललं पाहिजे. हे बदलणे म्हणजेच धर्म आहे, लक्षात घ्या. आणि हे कसं सिस्टमॅटिकली बदलायचं हे प्रभुपादांनी दिलंय. तुम्हाला जर अधिक इंटरेस्ट असेल याच्यामध्ये मला नंतर कॉल करा. आणि हे थोडं नवीन भक्तांसाठी खूप कन्फ्युजिंग असणार आहे. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. प्रभूजी प्रश्न नाही, पण मला एक सांगायचं सगळ्यांसाठी की एक सगळ्यांनी ज्याला प्रश्न विचारायचा त्यांनी विचारून झाल्यानंतर म्यूट करा. काय होतं, त्यांनी अनम्यूट ठेवलं ना की बाकीच्यांना कोणालाच ऐकू येत नाही. तर तेवढं जरा समजून सांगा सगळ्यांना. हरे कृष्ण. बँडविड्थ जातो त्यामुळे ते थोडंसं नॉईज आहे. माताजी कोणत्या मगाशी प्रश्न विचारू द्या. हरे कृष्ण प्रभूजी. प्रश्न विचारायचे नव्हते ऍक्च्युली, ते सांगायचं. ओके. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. अजून 1 किंवा 2 दिवसच हे इंट्रोडक्शन चालेल. पहिल्या श्लोकापासून सुरुवात करूया. आणि काळजी करू नका, एकदा पहिल्या श्लोकापासून सुरुवात झाली तर या स्पीडने नाही जायचं आपल्याला. अगदी स्लो व्यवस्थित समजावून घेऊन जायचंय. हे इंट्रोडक्शन लवकर संपवायचं म्हणून मी थोडंसं फास्ट वाचतोय. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की. भगवत गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. प्रणाम प्रभूजी.